आपण वाचत आहोत पुस्तक हे मना रिलॅक्स प्लीज, मुळे योगाची पंख व्यवस्थापनाचे. या पुस्तकात अनेक चॅप्टर्स आहेत आणि सुरुवातीलाच आपण बघितलं की कोणत्याही चॅप्टर पासून सुरू केलं तरी ते पुस्तक पूर्ण होणारच आहे. त्याला सिक्वेन्स असा नाहीये. मग त्यातल्या ज्या अतिशय चांगल्या गोष्टी आहेत त्या मी आधी वाचते. स्वामी सुखबोधानंद यांनी आपल्यासाठी हे पुस्तक लिहिलं आहे. आपण त्याचा अवश्य लाभ उठवलाच पाहिजे. ज्यांना वाचणं शक्य नाही त्यांनी हे पुस्तक जरूर ऐकावं. तर आज आपण सुरू करणार आहोत. पहिली गोष्ट, चंद्रप्रकाशाला झाकणारा मेणबत्तीचा प्रकाश. एक होता अहंकारी राजा. एकदा तो जंगलात शिकारी करिता गेलेला असताना त्याला एक साधू भेटला. तो साधू डोळे मिटून ध्यानमग्न झाला होता. राजा म्हणाला, मी अनेक राज्ये जिंकून माझ्या साम्राज्याचा विस्तार केला आहे. ठिकठिकाणाहून आणलेल्या जड जवाहिऱ्यांनी माझे खजिने भरभरून वाहत आहेत. विविध राज्यातील सुंदरी व लावण्यवती स्त्रिया महालात माझ्या सुखाकरिता सदैव सज्ज असतात. तरी सुद्धा मी सुखी नाही. कधी बरे सुखी होईन मी? साधूने डोळे उघडले आणि राजावर खेकसला. मी मृत्यू पावल्यानंतरच तू सुखी होशील. साधूने पुन्हा डोळे मिटून घेतले व ध्यानस्थ झाला. रागाच्या भरात राजाने साधूला ठार करण्याकरिता आपली तलवार उपसली व म्हणाला, मी एक थोर राजा आहे. माझा असा अपमान करायची तुझी हिंमत तरी कशी झाली? साधूने पुन्हा आपले डोळे उघडले आणि म्हणाला, अरे राजा, मी माझ्या मृत्यूविषयी बोलत नव्हतो. मी उच्चारलेल्या मीचा अर्थ होता मीपणा म्हणजेच अहंकार. तुझ्यातील या अहंकाराला जेव्हा मृत्यू येईल तेव्हाच तू सुखी होशील. आपल्याहून कमी शिक्षण घेतलेली, फारसा मान नसलेली किंवा फारशी संपत्ती नसलेली एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या मतांच्या विरोधात स्वतःचे मत प्रदर्शित करते तेव्हा ते आपण सहन करू शकत नाही. आपला अहंकार आपल्याला ते स्वीकारण्याची परवानगी देत नाही. आपण तत्परतेने नकारात्मक प्रतिक्रिया दर्शवतो. थोड्या खोलात जाऊन याचा विचार करा. इतरांनी आपला दृष्टिकोन मान्य करावा अशी अहंकारी माणसाची अपेक्षा असते. प्रत्येकाने मला मान द्यावा अशीच त्याची धारणा व अपेक्षा असते. याचा अर्थ काय? तर इतरांनी मान दिला तरच तो सुखी होईल. सोप्या शब्दात सांगायचे तर त्याची अपेक्षा अशी असते की त्याला सुखी करण्याकरिता इतरांनी त्याच्या पुढे नंदी बैलासारखी मान हलवावी. पर्यायाने इतरांकडून मानाची भीक मागणाऱ्या एखाद्या भिकाऱ्यासारखीच त्याची अवस्था असते. इतर लोक जेव्हा त्याला मानाची भीक घालीत नाहीत तेव्हा त्याची मनशांती भंग पावते आणि त्याचे सुख आनंद सारे काही अदृश्य होते. हिंदूंच्या प्राचीन साहित्यात परमेश्वराचा उल्लेख आनंद म्हणजेच सुख, मौज असा केलेला आढळतो. अहंकार या शब्दाचा अर्थ परमेश्वराला म्हणजेच आनंदाला आपल्यापासून दूर ढकलणे. इगो, EGO. इगो म्हणजे एजिंग गॉड आउट, म्हणजे परमेश्वराला आनंदाला आपल्यापासून दूर ढकलणे. हिंदू संस्कृतीत लोक देवापुढे नारळ फोडतात. त्याचा प्रतिकात्मक अर्थ म्हणजेच आपला अहंकार तोडून मोडून टाकणे असा होय. नारळ फोडत असताना पर्यायाने आपण असे सुचवित असतो की हे भगवंता, मी माझा अहंकार मोडत आहे. माझा मीपणा तुझ्या पायाशी फोडून टाकत आहे. असे समजा की स्वतःचे मत तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींच्या समक्ष अथवा तुमच्या कार्यालयात मांडले. स्वतःच्या मतावर तुम्ही अगदी ठाम आहात. तरी सुद्धा काही कारणास्तव तुमची कल्पना स्वीकारली जात नाही. अशा वेळी जर तुमच्यात अहंकार नसेल तर या गोष्टीला फारसे महत्त्व देत तुम्ही काळजी करत बसणार नाही. इतर लोक तुमच्या कल्पनेचे कौतुक करतात की त्याची खिल्ली उडवतात, तिचा स्वीकार करतात की नापसंती दर्शवतात, याचा तुमच्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. आता हीच कहाणी पाहना. टागोरांच्या आयुष्यातील हा प्रसंग आहे. एकदा होडीत बसून ते यमुना नदी पार करीत होते. ती रात्रीची वेळ होती. मेणबत्तीच्या प्रकाशात टागोर एक कविता करण्याच्या प्रयत्नात होते, परंतु काही केल्या त्यांची ती कविता साकार होईना.
अखेर त्याचा नाद सोडून त्यांनी मेणबत्ती विझवली. मेणबत्ती विझवता क्षणीच शीतल चंद्रप्रकाशाने त्यांची नाव उजळली आणि फार सुरेख दिसू लागली. टागोरांना एका महान सौंदर्याची अनुभूती तेथे आली. तत्क्षणी काव्य त्यांच्या हृदयातून ओसंडू लागले, अगदी विनासायास. येथे कुठले बरे संबंध जोडलेले असावेत? केवळ एका मेणबत्तीच्या प्रकाशात चंद्रप्रकाश झाकण्याचे सामर्थ्य होते. अगदी अशाच प्रकारे आपला हा नगण्य अहंकार हृदयातील अखंड आनंद व्यापून टाकतो. आता या चॅप्टरवर मनन ज्ञानयोग म्हणतो, अहंकाराच्या जाळ्यात गुरफटून पडू नका, तर तो अहंकार शुचिरभूत करा. आणि कर्मयोग म्हणतोय, अहंकार रहित वृत्ती आनंदाची उत्तुंगता निर्माण करते. या पुढील चॅप्टर वाचू की काही प्रश्न आहेत? कोणाला काही प्रश्न आहे? घे मॅम. ठीक आहे. पुढचं चॅप्टर आहे जोडलेल्या हातांनी आणि मिटलेल्या नेत्रांनी. परमेश्वराने आपल्याला एकच तोंड दिले आहे, पण कान मात्र दोन दिले आहेत. याचे कारण असे की आपण कमी बोलावे व अधिक ऐकावे. परंतु आपल्यातील अनेकांकरिता स्वतःचा आवाज हाच या पृथ्वी तलावरील अत्यंत मधुर ध्वनी होय. म्हणूनच बरेचसे लोक आवश्यकता असो वा नसो अखंड बोलतच असतात. प्राचीन तत्वज्ञानात तसेच आपल्या पूर्वजांच्या नियमावलीतही श्रवणास अतिशय महत्त्व दिलेले आहे. दुसऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्याकरिता आपण बोलणे थांबवायला हवे, पण आपण तसे करत नाही. थांबतो का आपण? एक स्त्री आपले नेत्र मिटून हात जोडून माता मेरीची प्रार्थना म्हणत होती. तिची लांब लचक प्रार्थना म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून तिच्या मागण्यांची एक मोठी यादीच होती. आणि अशा प्रकारे रेंगाळत रेंगाळत तिची ही प्रार्थना चालली होती. मला अमुक हवे, मला तमुक हवे, वगैरे वगैरे. प्रख्यात चित्रकार मायकल एंजेलो आपल्या कामात मग्न होते. परमेश्वराला हैराण करणाऱ्या त्या स्त्रीचा आवाज त्यांनी ऐकला. उगीचच गंमत म्हणून ते तेथीलच एका खांबाच्या आड दडले व म्हणाले, बाई, तुझ्या भक्तीने मी अत्यंत प्रसन्न झालोय. मी येशू ख्रिस्त, तुला काय हवे आहे? यावर चिडून ती स्त्री म्हणाली, येशू, तू कृपया गप्प बैस. मी तुझ्या आईशी माता मेरीशी बोलत आहे, तुझ्याशी नव्हे. बोलण्यात व्यत्यय आणू नकोस. एखाद्याला जर बोलण्याची उत्सुकता असेल तर दैवी हस्तक्षेपाने सुद्धा या इच्छेला प्रतिबंध होऊ शकत नाही. नुसताच आनंद मिळवण्यासाठी काही जण अखंड बडबडत असतात. एखाद्याने जर स्वतःचे बोलणे थांबवून दुसऱ्याचे ऐकून घेतले तर इतरांना जे सांगायचे आहे त्यातील मर्म त्याला जाणून घेता येईल. परंतु आपण जे ऐकतो त्याचा अर्थबोध मात्र काय करून घेतो हे देखील फार महत्वाचे आहे. बुद्ध एका सभेला उद्देशून बोलत होते. झोपी जाण्यापूर्वी आपापली कर्तव्ये पार पाडण्यास विसरू नका. त्यानुसार त्याच्या शिष्यांनी झोपण्यापूर्वी ध्यान केले. एका चोराने सुद्धा बुद्धांचा हा उपदेश ऐकला होता. चोरी करणे हाच त्याचा व्यवसाय होता. त्याने स्वतःच प्रश्न केला, माझे कर्तव्य कोणते? मी तर एक चोर आहे. माझे कर्तव्य म्हणजे लुटणे. म्हणजेच बुद्धाने सुद्धा माझ्या जीवन पद्धतीवर शिक्कामोर्तब केलेले आहे. अशा प्रकारचा अर्थबोध घेऊन त्याने दररोज झोपी जाण्यापूर्वी चोऱ्या करणे चालूच ठेवले. प्रत्येक जण स्वतःच्या वटवट करणाऱ्या मनाचेच ऐकत असतो. पवित्र बायबलमध्ये सिली ख्रिस्त असा एक शब्द आला आहे. सिली या शब्दाचा आज एक भलताच अर्थ लावला गेला असला तरी बायबलच्या काळात
त्या शब्दाचा अर्थ केवळ निरागस, भाबडा एवढाच होता. तो जुना शब्द घेऊन त्याला जर आजचा अर्थ जोडला तर संबंधित लोकांना त्याचे किती दुःख होईल याचा विचार करा पाहू. बहुतेकदा आपण दुसऱ्याच्या कल्पना मोकळ्या मनाने ऐकूनच घेत नाही. कोण बोलतो आहे, त्याचा उद्देश काय, अशा परिस्थितीत या गोष्टींविषयी तो का बोलतोय. इतरांचे बोलणे ऐकत असताना अशा पद्धतीचे सखोल विश्लेषण करणे अगदी निकडीचे ठरते. वस्तुनिष्ठतेतून ऐकण्या एवढी परिपक्वता बऱ्याच जणांमध्ये नसते. दुसऱ्यांचे म्हणणे मान्य करण्याची त्यांची इच्छाच नसते. अगदी अलीकडच्याच काळात पश्चिमेकडील विद्वान श्रवणातील महत्तेवर अधिक भर देऊ लागले आहेत. परंतु हिंदू धर्माने मात्र या मुद्द्यावर हजारो वर्षांपूर्वीच चर्चा केलेली आहे. श्री गणेशाच्या मूर्तीला मोठाले कान दर्शवण्यामागील उद्देश म्हणजेच श्री गजानन इतरांचे बोलणे मोठ्या काळजीपूर्वक व लक्षपूर्वक ऐकून घेतो असे दर्शवण्याचाच आहे. या म्हणण्याला पुरावा काय असे आपण निश्चित विचारू शकता. श्री गणेशाची संपूर्ण मूर्तीच सुचवते की माणसाने कसे असावे आणि त्याच्या अंगी कोणत्या सद्गुणांचा वास असावा. श्री गजाननाचे भले मोठे पोट एक विशिष्ट अर्थ सूचित करते. या भौतिक जीवनात आपल्याला बऱ्याचशा प्रश्नांना तोंड द्यावे लागते. जीवनातील सारे प्रश्न पोटात घालून ते पचवण्यास आणि त्यांच्यावर मात करण्यास आपण शिकायला हवे. असेच या लंबोदराचे भले मोठे पोट आपणास सुचवते. श्री गणेशाची सोंड दर्शवते की कौशल्य निर्मिती शिका. ही लांब लचक सोंड जमिनीवरील एक सूक्ष्मशी सुई सुद्धा कौशल्यपूर्वक उचलण्यास समर्थ आहे आणि त्याचप्रमाणे एखादा भव्य वृक्ष समोर उपटण्यास सुद्धा तितकीच समर्थ आहे. या एकदंताचा अर्धवट तुटलेला दात असे दर्शवतो की आपण आपल्या आवडीनिवडीचे मालक व्हायला शिकले पाहिजे. आपल्या या आवडीनिवडी हस्तिदंताप्रमाणेच अतिशय मौल्यवान असतात. आपण या आवडीनिवडींच्या माध्यमातून कार्य न करता जबाबदारीच्या भावनेतून ते करायला हवे. हेच हा तुटलेला दात दर्शवतो. गणेशाच्या हाती एक छोटीशी कुऱ्हाड असून ते एक शस्त्र आहे आणि हे शस्त्र आपणास सांगत असते की माणसाने त्याच्या अनिर्बंध आशा आकांक्षा आणि हव्यास तोडून टाकायला हवेत. श्री मूषक वाहनाच्या पायाशी बसलेला उंदीर आपल्या मालकाच्या आज्ञेची वाट पाहत आहे. इथे या मूषकाची तुलना आपल्या आशा अपेक्षांशी करता येईल. प्रसादाकरिता ठेवलेली फळे आणि मिठाई म्हणजे मोहात गुंतवणारी प्रलोभनेच होत. परंतु हा मूषक म्हणजेच आशा अपेक्षा श्री गजाननाच्या आज्ञेची म्हणजेच आपल्या मालकाच्या आज्ञेची वाट पाहत आहे. अर्थात आपल्या आशा अपेक्षांनी आपली चाकरी करावी, आपल्यावर मालकी गाजवू नये. श्री गजाननाच्या मूर्तीचे आणि त्यात सामावलेल्या अर्थांचे आपण अशाच प्रकारे स्पष्टीकरण देत राहू शकतो. या साऱ्या सुंदर कल्पना एका कानात शिरून सरळ दुसऱ्या कानातून बाहेर निघून जात नाहीत ना याची खात्री मात्र करून घ्या. काय बरोबर आहे आणि काय चुकीचे आहे याचा निर्वाळा तुमच्या बुद्धिमत्तेला देऊ द्या. मायकेल अँजेलो, श्री गणेश व बुद्ध यांच्या मदतीने मी जे काही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे त्याचे सार थिरुवल्लुवर नामक एका तामिळ संतांनी केवळ 2 ओळीत मांडलेले आहे. ते असे: कुणीही काहीही म्हटलेले असले तरी त्यातील सत्याचे आकलन करणे हेच शहाणपणाचे आहे. ते कुणी म्हटले यास महत्व नाही. कुशल हा बहुतेक ग्रंथ असावा. कुशल 423 असं त्यांनी ब्रॅकेटमध्ये लिहिलंय. या चॅप्टरवरील मनन ज्ञानयोग. परमेश्वराने आपल्याला 2 कान व एकच तोंड दिले आहे. अधिक ऐका आणि कमी बोला.
असं मार्क ट्वेन म्हणतात. अधिक ऐका आणि कमी बोला हे मार्क ट्वेन यांनी म्हटले आहे. कर्मयोग, तुमच्या तोंडापेक्षा तुमच्या कानांमुळेच तुम्ही अधिक मित्र जिंकू शकता. आपल्या नवविधा भक्तीमध्ये पण श्रवण भक्तीला खूप महत्व दिलं आहे. चिंतन, दोन प्रकारची माणसे कंटाळवाणी असतात. पहिली अतिशय बडबड करणारी आणि दुसरी अत्यंत कमी ऐकून घेणारी. असे दोन्ही प्रकारचं आपण नाहीत ना, याचा आपण अभ्यास करायला हवा. काही प्रश्न आहेत का? बरं, मी पुढे वाचते. पुढचं चॅप्टर, कायझन, सातत्याने प्रगती साधणे. समृद्ध देशातील लोक आपल्या राष्ट्राच्या उन्नतीकरिता विविध प्रकारची मूल्ये जपत असतात. त्याबद्दल मी तुम्हाला काही सांगू का? पश्चिमेकडील लोकांचा समृद्धीकडे पाहण्याचा एक विशिष्ट दृष्टिकोन असतो. 1 एकर जमिनी मागे 2000 सफरचंदांचे पीक घ्यायचेच असे आपले ध्येय एकदा निश्चित केले की त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याकरिता ते जीवाचे अगदी रान करतात. जमिनीची सुपीकता, तिच्यात एवढे प्रचंड पीक देण्याची क्षमता असणे वा नसणे वगैरे गोष्टीची ते चिंता करीत बसत नाहीत. रासायनिक खते जरी वापरावी लागली तरी काहीही करून तेवढे पीक घेण्याची व्यवस्था ते करतात. याच दृष्टिकोनाला परिणामांवर आधारित व्यवस्थापन म्हणजे रिझल्ट ओरिएंटेड मॅनेजमेंट असे म्हणतात. जपानी लोकांचा दृष्टिकोन मात्र किंचितसा भिन्न आहे. 1 एकर जमिनीत किती सफरचंदांचे पीक घेता येईल यात त्यांना स्वारस्य नसते. त्यापेक्षा सफरचंदांच्या लागवडीसाठी विभिन्न पद्धतींचा अवलंब करण्यावरच त्यांची सगळी धारणा असते. सफरचंदांच्या लागवडीकरिता कुठल्या प्रकारची जमीन असावी, झाडांना पाणी घालण्याची वेळ कोणती असावी, अशा पद्धतीने त्यांचे संपूर्ण लक्ष सफरचंदांच्या लागवडी संबंधातील माहितीवरच केंद्रित असते. या दृष्टिकोनाला कार्यपद्धतीवर आधारित व्यवस्थापन म्हणजेच प्रोसेस ओरिएंटेड मॅनेजमेंट असे म्हणतात. 1 एकर जमिनीमागे जपानी लोकांनी घेतलेले सफरचंदाचे उत्पन्न एक वेळ पश्चिमेकडील लोकांच्या उत्पन्नाहून कमी असेल, परंतु त्यांनी उत्पादित केलेले सफरचंद मात्र अधिक रुचकर असतील. जपानी लोकांचा हा दृष्टिकोन भगवद्गीतेच्या साराशी अगदी जुळणारा आहे. फळाची अपेक्षा न करता आपले कर्तव्य पार पाडत राहा. फळ तुमच्या उत्तम कार्यातच गुंफलेले असते. जपानी लोकांचा यशाचा मेरुदंड म्हणजेच कायझन नावाचे तत्व. या शब्दाचा अर्थ तुम्हास ठाऊक आहे का? याचा अर्थ अखंड अविरत सुधारणा. तात्पर्य म्हणजे कार्य कितीही चांगले केलेले असले तरी पुढील खेपेस ते पूर्वीपेक्षाही अधिक चांगले व्हावे. आपण ज्याप्रमाणे भेटल्यावर एकमेकास नमस्ते अथवा शुभ दिन असे म्हणून शुभेच्छा देतो, त्याचप्रमाणे जपानी लोक म्हणतात जीवन प्रवाहाचा विजय असो. जपानी लोकांसाठी विजयी होणे हे ध्येय नव्हे. निसटणाऱ्या प्रत्येक क्षणात ते यश पाहतात. त्यांच्याकरिता जीवन हाच एक विजयोत्सव आहे. 2 व्यक्ती जेव्हा स्पर्धेसाठी मैदानात उतरतात किंवा लढतात तेव्हा त्यातील एक जण जिंकतो तर दुसरा पराजित होतो. होय ना? दोघेही जिंकू शकतात का? होय, जिंकू शकतात. यालाच इंग्रजीत विन विन अप्रोच म्हणजेच दोघेही जिंकण्याचा दृष्टिकोन असे म्हणतात. एखाद्या उद्योगाचे उदाहरण घेऊ. 2 उच्चाधिकारी एका समस्येसंबंधी चर्चा करीत आहेत. त्या समस्येच्या उत्तरादाखल एक जण आपले मत प्रदर्शित करतो तर दुसऱ्याचे मत त्याच्या अगदी विरोधात आहे. दोघेही अतिशय गरमागरम वादविवादापर्यंत जाऊन पोहोचतात. या विवादात जर एक जण जिंकला तर दुसऱ्याची हार निश्चित.
आता आपण असे मानूया की कोण बरोबर कोण चूक याचा विचार न करता त्या दोघांनी जर आपापली दृष्टी समस्या सोडवण्याच्या प्रक्रियेवर केंद्रित केली तर त्यांना नक्कीच तोडगा काढता येईल. दोघांनाही यश मिळावे यावर अधिक भर असावा. अशा प्रक्रियेत एक अभूतपूर्व शक्तीचे दालन खुले होते. ही सारी प्रक्रिया त्या दोघांनाही आनंदित आणि समाधानी करून जाईल. या परिस्थितीत त्या दोघांनाही यश संपादन केल्यागत वाटेल. हाच विन विन म्हणजेच दोघांनीही जिंकण्याचा दृष्टिकोन होय. भारतातील उच्चाधिकारी आज याच पद्धतीचा पुरेपूर अवलंब करीत आहेत. आता पुढे त्यांनी काही पॉइंट्स दिले, तसं मी पॉइंट वाईज वाचतो. सहसा लोकांची कार्यपद्धती माझा जय तुझी हार अशा प्रकारची असते. अशा वेळी दुसऱ्याशी तुमचा सदैव वाद असतो. तुझा जय माझी हार येथे काही काळाने तुमचा मनोभंग होऊ लागतो. तुझी हार माझीही हार हा मात्र हानिकारक दृष्टिकोन आहे. माझा जय तुझाही जय हा अतिशय निरोगी दृष्टिकोन. कधीही हार न मानणारा दृष्टिकोन. जर मी जिंकलो तर माझा जय आहेच, पण जर मी हरलो तर त्यातून मला शिकायला मिळेल, म्हणूनच सदैव विजय माझाच आहे. म्हणजेच मी जिंकलो तर माझ्या जयाचा आनंद मी उपभोगेन व मी जर हरलोच तर त्यातूनही मी बोध घेईन. आपण अशा प्रकारची दृष्टी जोपासली तर सदैव यशस्वीच होऊ शकतो. मला यश संपादन करायचेच आहे. आवश्यक असणाऱ्या सर्व कला व सामर्थ्य माझ्यापाशी आहे, परंतु माझे सहकारी मला पुढे येऊ देत नाहीत. ते मला मागे लोटतात आणि यश मिळवण्यापासून मला परावृत्त करीत असतात. असे सर्वसाधारण रडगाणे आपण सतत ऐकतो. मी जे काही सांगतोय ते पचवणे कदाचित कठीण जाईल, परंतु कृपया ऐका. एखाद्याला जर यशस्वी व्हायचे असेल तर जमिनीखाली रुतलेली बियाणे जशी अंकुरून वृक्षात रूपांतरित होतात, त्याचप्रमाणे कुणाचाही अडथळा न जुमानता तो माणूस वर येईलच. जळती मशाल जरी उलटी धरली तरी तिच्या ज्वाळा मात्र निश्चितच आभाळाच्या दिशेने उंचावणार. एखादा वृक्ष चांगला की वाईट हे ठरवण्याकरता आपण काही त्या झाडाचे मत विचारत नसतो. त्या वृक्षाने धारण केलेली फळेच ते ठरवतात. त्याच प्रकारे जीवनात काहीतरी भव्य दिव्य साध्य करण्याकरता तुम्ही जन्म घेतलाय का असे विचारून तुमचे मत जाणून घेण्याकरिता हे जग काही थांबणार नाही. तुम्ही संपादन केलेल्या यशाच्या मोलातून हे आपसुकच जाहीर होईल. माझ्या अंगी असणारे उत्तम मी उत्तमोत्तम करीन असा दृष्टिकोन असू द्या. तेव्हाच एक अनाकलनीय शक्तीचा तुमच्यात उदय होऊ लागेल. माझा जय तुझाही जय हा दृष्टिकोन आणि कधीही हार न मानणारी विचारसरणी बाळगणाऱ्या लोकांना भेटा. तुमच्यात एका अद्भुत शक्तीचा संचार तुम्हास आढळून येईल. मनन ज्ञानयोग. वृक्षावर चढताना फांद्यांचा आधार घ्यावा, फुलांचा नव्हे. कर्मयोग. केवळ यश संपादन करणे एवढेच आपले ध्येय असता कामा नये, तर यश आणि सेवाभाव दोन्ही असावे. चिंतन. परमेश्वर संधी निर्माण करतो, परंतु तिचा शोध मात्र आपणच घ्यावा अशी त्याची अपेक्षा असते. काही प्रश्न आहेत का? आज आपण इथेच थांबूया. पुढील आठवड्यात पुढील 3 चॅप्टर घेऊ. प्रश्न विचारण्यापेक्षा डिस्कस करणं जास्त चांगलं असं मला वाटतं. कोणाला काही प्रश्न आहे किंवा विचारायचं आहे? कविता मॅम, मंदाकिनी मॅम.
बोला मॅम. मंदाकिनी मॅम, माईक चालू आहे पण आवाज नाही येते. नाही, आवाज नाही येते. आवाज नाही येते मंदाकिनी मॅम. नेटवर्क नाही मॅडम. नेटवर्कला इश्यू आहे त्यांच्या. थँक्यू मॅम. ओके, थँक्यू. वाचनाचं लय पण छान आहे आणि उत्कृष्टरित्या ते मांडणी पण होत आहेत. हो, खूप छान आहे पुस्तक, खरंच छान आहे. त्यातूनही सिलेक्टेड वाचते मी सध्या, कारण ते रटाळ होऊ नये म्हणून. ज्यांना विकत घ्यायचं असेल पुस्तक त्यांना नक्कीच विकत घेऊन वाचू शकतात. हो ज्यांना वाचता येत नसेल, फक्त हेडफोन घालून ऐकायचंय प्रवासात वगैरे, तर आपल्या युट्यूबचा नक्कीच त्यांना फायदा होईल. हो हो, नक्कीच. चालेल, चला. थँक्यू मॅम. आपण आत्मबोध